करण्याचा प्रोसिजर सुरू करा. दादा, खरं तर याच रस्त्याप्रमाणे अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील हे मोर्चा घेऊन आले होते चाकणच्या ट्रॅफिक आणि रस्त्याच्या दुरावस्थेत. त्यावेळेस त्यांनी 15 वर्षापासून प्रशासनाचा अपयश नाही का असा प्रश्न उपस्थित केला की रस्ते सुद्धा हा प्रश्न सुटत नाही. राजकारण नाहीये, पण 15 वर्षापूर्वीची वाहतूक आणि आताची वाहतूक ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. प्रचंड वाहतूक वाढलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला ह्याचीच वाईट वाटतं की कुणी बाकीचे बघत नाहीत. मी किमान ते बघून त्याच्यातनं मार्ग काढायचा तरी प्रयत्न करतोय. तिथं PMRDA, PWD, नॅशनल हायवे, MIDC आणि PMRDA असे महावितरण ह्या अशा सगळ्यांशी संबंधित तो विषय असताना आम्ही ताबडतोब जे रुंद कॉर्नर चौक वगैरे करायचे होते ते केलेले आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. रस्ते करण्याच्या करता तिथं आता आम्ही वरनं 4 लेन फ्लायओव्हरची मंजुरी दिलेली आहे. तळेगाव टू चाकण आणि चाकण टू शिक्रापूर. आणि मी त्यांना असं म्हणत होतो की खाली 6 लेन आपण करूया. आता त्यांनी 4 लेनच मंजूर केलेलं आहे. मी त्यांना म्हणलं की तुमचं आता हे 4 लेनचं काम सुरू करा आणि नवीन एक 6 लेनचं अजून एक म्हणजे रोड वाढवायचा, एक लेन वाढवायची अशा पद्धतीनं करा असं त्यांना सांगितलं. मधल्या काळात पाऊस सातत्याने होता. आता पावसाळा थांबल्यामुळं बरेचसे तिथले रस्ते आता PMRDला जे सांगितलं ते PMRD करणार आहे. MIDCला जे सांगितलं ते MIDC म्हणजे त्यांच्या हद्दीत आहे. असे वेगवेगळे लोक दादा, त्याच परिसरातला महत्वाचा प्रश्न तळेगाव शिक्रापूर रेल्वेचा जो बायपास आहे, तुम्ही नेहमी त्याचा उल्लेख चांगला केला. 12 गावचा विरोध त्याला होतोय आणि शेतकरी म्हणतात की किती ठिकाणी जमिनी द्यायची आम्ही, तर त्या संदर्भात राज्य सरकार काय हे का तू जरी राज्याचा मुख्यमंत्री असला ना बाळा, तरी देखील रेल्वे करण्याकरता, विमानतळ करण्याकरता, तुझ्या मेट्रो करण्याच्या करता, रिंग रोड करण्याच्या करता, रस्ते आता 4 पदरी कमी पडत नाही म्हणून ते 8 पदरी करण्याच्या करता, सबवे करण्याच्या करता, ह्या किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता ओपन स्पेस शोधून काढून तिथं आधुनिक पद्धतीनं कचरा विल्हेवाट लावण्याच्या करता, STP प्लांट बसवण्याच्या करता, ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जागाही लागते. त्यामध्ये आमचाही नाईलाज आहे. आम्ही पण शेतकरी आहे. आम्हालाही वाटत नाही की शेतकऱ्यांना सारखा त्रास व्हावा. परंतु पूर्वीच्या काळामध्ये मातीमोल किमतीने जागा घेतल्या जायच्या. आज पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीमध्ये ज्या पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विभागांनी जागा घेतल्यात त्यांना काय पैसे मिळाले त्याची आठवण काढा. आता आम्ही किमान त्याच्या रेडी रेकनरच्या 4 पट तरी रक्कम त्या ठिकाणी देतोय, जेणेकरून नाईलाजास्तव त्यांना ती जागा दिल्यावर त्यांचं त्या पैशातनं दुसरीकडे काही ना काही त्याला गुंतवणूक करता आली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे किंवा जमीन घ्यायची असेल तर त्याने जमीन घ्यावी. अशा पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे. हे म्हणणं फार सोपं आहे की बाबा हे सारखी का घेता आणि मग करायचं कुठं? हवेत तर काय सगळ्या गोष्टी करता येत नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात खरं तर 50,000 एकाने विचारा. माजी नगरसेवकांना सुद्धा आपल्याकडे दाद मागावी लागली. एक मिनिट, मधी जर 4 वर्ष ते नगरसेवकच नव्हते, तू 4 वर्ष जर पत्रकारच राहिला नाही तर तू प्रश्न विचारू शकतो? नाही विचारू शकत ना, कारण तू पत्रकारच नव्हता. तसं ते नगरसेवकच नव्हते. काय होतं, मी बोललं ना की तुम्हाला माझं तो शब्द खटकतो, पण आपण पण बोलताना विचारपूर्वक ते कंटिन्यू नगरसेवक असते आणि निवडणूक लागली असती आणि त्यांनी माझ्याकडे काही आणलं असतं तर तुझ्या म्हणण्याला तथ्य आहे. परंतु आता तुझ्या म्हणण्याला अजिबात तथ्य नाही. त्यामध्ये गेले 4 वर्ष सगळेजण प्रयत्न करतात पण सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर एक मिनिट मी इथनं निघून जाईल. माझ्या प्रश्नाला तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. त्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे गेलो. अनेक राजकीय पक्ष देखील कोर्टात गेले. त्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस OBC घटक आहे हा संख्येने 53% आणि 450 समाज त्याच्यामध्ये मोडतो आणि यांना सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पुरुषांनाही मिळत नव्हतं, स्त्रियांना मिळत नव्हतं. फक्त SC आणि ST यांनाच पुरुष स्त्रियांना आणि ओपन मधल्यांना मिळत होतं. त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते
आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये विषय झाला की असं करून आपल्याला चालणार नाही, वेळ पडली तर आपल्याला हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे दाद मागावी लागेल आणि त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल की हा ओबीसींच्यावर अन्याय आहे आणि म्हणून ह्याला विलंब झाला. मध्ये मग लोकसभा झाली, त्याच्यानंतर विधानसभा झाली, अशा या सतत गोष्टी होत गेल्या. त्याच्यामुळं जे ताण आहे तो ताण एकट्या खासदारावर आला, एकट्या आमदारांच्यावर आला. कारण नगरसेवक म्हणल्यानंतर आता इथं 128 नगरसेविका असतात आणि 5 काहीतरी स्वीकृत, असे 132-33 पर्यंत जातं. आता 133 लोकांनी ह्या शहरामध्ये आपापल्या वॉर्डात लक्ष देणं आणि 3 आमदारांनी लक्ष देणं, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि अधिकाऱ्यांना अधिकार जरी असला तरी शेवटी ते अधिकारी आहेत, त्यांच्या बदल्या होतात. आता आपल्या इथले शेखर सिंग आयुक्त होते, त्यांची बदली झाली. ते कुंभमेळ्याच्या निमित्तानं राज्याच्या प्रमुखांनी त्यांना नाशिकमध्ये घेतलं. आता इथं नवीन द्यायचं होतं, परंतु ज्यांना माहिती आहे, पूर्वी काम केलेलं आहे, त्या श्रावण हर्डीकरांच्याकडे चार्ज दिलाय. कारण बऱ्याच जणांना आता बिहारची जी निवडणूक लागलेली आहे तिथं त्यांना पोस्टिंग देण्यात आलेलं आहे. पोस्टिंग देण्यात आले म्हणजे जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं ते तिकडं जात आहेत. आता इथं त्यांच्यावर मेट्रोची पण जबाबदारी आहे आणि ह्याची पण जबाबदारी आहे, पण ती काही काळाकरता आहे. उद्याच्याला निवडणुका संपल्यानंतर नवीन आयुक्त हा मुख्यमंत्र्यांच्याकडनं आमच्याकडनं दिला जाईल. म्हणत होतो की 50,000 मतदार जे आहेत ते बाहेरचे आहेत, अशी गंभीर तक्रार तुमच्याकडे आता आली आहे आणि 53 का 56 असं काहीतरी हजार सांगितलं. तर त्या संदर्भात काय सूचना दिल्या आणि हे गंभीर नाही, ती सूचना मी देऊ शकत नाही. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. त्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं की असा गठ्ठा देऊन चालणार नाही. उद्याच्याला त्या गठ्ठ्या त्यांचं ऐकून जर कमी केले आणि त्या गठ्ठ्यातले काही लोक 2 दुबार ठिकाणी मतदार नसतील तर त्यांच्यावर पण अन्यायकारक होईल. तर त्यांनी सांगितलं तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं द्या की आम्ही इथं स्वतः शोधलं, ही व्यक्ती इथं नाही आहे ती शिरूरला आहे, ही व्यक्ती इथं नाही आहे ती बाहेर आणखीन मावळला आहे, ती मुळशीला आहे, असं जे काही असेल ते त्यांना लक्षात आणून द्यावं. त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणाले की आम्ही ते तपासू आणि त्याबद्दलचं जे निवडणूक आयोगाने किंवा निर्णय अधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या असतील त्या पद्धतीने, कारण त्यांना स्वायत्तता आहे, त्याच्यामुळे त्यांच्या कामामध्ये काही बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. आम्हाला एवढा अधिकार आहे की निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांची कुठेही विश्वासार्हता कमी होता कामा नये. ही जी काही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ती जपली गेली पाहिजे. जगतापांच्याशी काही बोलणं झालं आपलं कशाबद्दल? वक्तव्य जे केलेलं होतं त्या अनुषंगाने काल मी त्याच्याबद्दल कालच मुंबईमध्ये सांगितलं. पुन्हा तुम्ही तोच मुद्दा काढता. काल आम्ही त्यांना परवा दिवशी नोटीस दिलेली पण तुम्ही दाखवली आणि त्या नोटिसीला ते उत्तर देतील. ते उत्तर काय येतंय ते बघून पुढचा निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षाकडून आज निवडणूक आयोगाची जी आहे ती भेट घेण्यात आली, त्यामध्ये निवडणूक रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. तर राज ठाकरेंनी एक सवाल त्यांना विचारला की 3 पक्षांसाठी तुम्ही काम करता हो का? उद्याच्याला तुम्ही जरी गेला आणि त्यांना काय प्रश्न विचारायचा हा तुझा अधिकार आहे. संविधानाने तो तुला दिलाय, मला दिलाय, सगळ्यांना दिलाय. त्याच्यामुळं त्यांनी प्रत्येकाने ज्याला कुणाला वाटतं त्यांनी जावं, त्यांना प्रश्न विचारावेत आणि त्यांच्या शंकेचं समाधान करून घ्यावं, निरसन करून घ्यावं. सुशीलकुमार शिंदे साहेब म्हणाले की माओवाद इतक्यात संपेल असं मला वाटत नाही, अशी भीती व्यक्त जी आहे ते देशाचे गृहमंत्री होते एकेकाळी. तो त्यावेळेसची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्यांनी कदाचित ते वक्तव्य केलं असेल. तो त्यांचा अधिकार आहे. ते राज्याचे एकेकाळचे मुख्यमंत्री होते, एकेकाळीचे गृहमंत्री होते. पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या परिसरामध्ये जो नक्षलवाद होता तो बराचसा आटोक्यात आलेला आहे. बरेच जण सरेंडर झालेले. तिथं आज करोडो रुपयाची इंडस्ट्री लागलेली आहे. तिथल्या अनेक मुलांना मुलींना रोजगार निर्माण झालेला आहे. तिथं रोडची कामं चाललेली आहेत. तिथं आता लवकरच विमानतळ होऊ पाहत आहे आणि तिथं ज्या पद्धतीनं आपल्याला खनिज मिळालेलं आहे, माईन ज्याला आपण म्हणतो, ते इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे की त्याच्यातून सगळं तिथलं चित्र बदलून जाणार आहे. नंबर 1चं स्टील तयार करण्याच्या करता ज्या खनिज लागतं ते मटेरियल, रॉ मटेरियल त्याला आपण म्हणू, ते रॉ मटेरियल फार मोठ्या प्रमाणावर तिथं मिळालेलं. मी 2दा तिथं गेलो होतो.
पत्रकार मित्रांनो, अशी आपण जमिनीचं ते माती काढतो ना मुरुम वगैरे, तर त्याच्यातनं असं ते चक 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 करत असतं स्टील, म्हणजे लोखंड असं ते दिसत असतं. इतकं तिथं लोखंडाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपल्या देशात ज्या ठराविक खाणी आहेत त्याच्यामध्ये ओरिसाला एक तशा पद्धतीनं पाहायला मिळतं आणि आपल्या गडचिरोलीला एक तशा प्रकारच्या माईन्स पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळं तिथं आता पूर्वीसारखा नक्षलवाद राहिला नाही. लोकांना आता तिथं रोजगार मिळालेला आहे. तिथं इंग्लिश मिडियमच्या शाळा झालेल्या आहे. मुलींना पण तिथं वोल्वो ट्रक मुली चालवत असताना मी बघितल्या. मोटरसायकलवर मुली येतात. तिथं हॉस्पिटल चांगली झालेली आहे. तिथं आपल्याच इथं एकेकाळी असणारे संदीप पाटील हे तिथं आयजी म्हणून काम करतायत आणि त्यांचं चांगलं काम चाललेलं आहे. विकास कामाच्या नावावर शेखर सिंह 22,000 कोटी रुपयाचं कर्जाचं डोंगर कमी केलं अशी चर्चा रंगत आहे शहरामध्ये. मी त्याच्यामध्ये आज सकाळी त्या पुलाचं काम झाल्यानंतर येताना माझ्यावर हर्डीकर होते. हर्डीकरांना म्हटलं की अशा प्रकारची दबक्या आवाजात चर्चा चाललेली आहे. फॅक्ट काय आहे? कारण मी पण ह्या शहराचं 25 वर्ष पत्रकार मित्रांनो बघितलं, प्रतिनिधित्व केलं. मी कधीही या शहरावर 1 रुपया देखील कर्ज होऊन दिलं नाही. एकदा आशिष शर्मा असताना अशी थोडीशी कुजबूज सुरू झाली, परंतु आपण म्हणालो की आपलं उत्पन्न व्यवस्थित वाढू, लिकेजेस कमी करू आणि एकंदरीत व्यवस्थितपणे उत्पन्न त्याची वसुली चांगली करू आणि त्याच्यातून आपलं कामकाज करू असा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केला. दादा, एकंदरीत दिवाळी आली आहे तोंडावर आणि काय 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 मोशीमध्ये तुम्ही उद्घाटनासाठी जाणार आहात, पण तिथे एक उपोषण सुरू आहे मागे 5 दिवसापासून रस्त्याच्या संदर्भात. रस्त्याची कामं त्या ठिकाणी झाली, तिथे भेट देणार आहात? नाही हे का, इथं मी स्वतः आलो ना. ज्यांच्या अडचणी होत्या त्यांनी इथं यायचं होतं. मी पण त्यांच्या तिथं आलेलो आहे. तिथं उपोषण करण्याचा प्रत्येकाला अहिंसेच्या मार्गाने अधिकार आहे. ते तिथं बसू शकतात, परंतु त्यांनी तिथं यावं, मला सांगावं. मी अधिकाऱ्यांशी बोलीन काय अडचण आहे. तिथं न्यायालयामध्ये प्रकरण आहे म्हणून रस्ता होत नाही का जमीनच ज्यांची मालकी आहे त्यांनी अजून ताब्यात दिली नाही म्हणून रस्ता होत नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. तुम्ही मागणी जरी काही केली तर ती मागणीची पूर्तता करण्याच्या करता काही अडचणी आहेत का हे पण आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे ना. सगळ्या गोष्टी विचारूनच आपण ती कामाचा निपटारा करण्याचा प्रयत्न करतो. महानगरपालिका बाबासाहेब पाटलांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला, काय नक्की कारण? त्यांना ते दूरवर पडतंय. ते अहमदपूरचे लातूरमधले आहेत आणि गोविंद हे जरा लांब पडत होतं. तुम्हाला माहिती असेल मध्ये त्यांचं एक आजार त्यांना उद्भवला होता. तब्येत पण ते बरेच दिवस ॲडमिट होते लीलावतीला आणि त्याच्यामुळं थोडंसं तब्येतीचं कारण आणि असलं पाहिजे आणि म्हणून तिथं मग मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बाबा तिथं ते नको म्हणतायत तर इंद्रनील नाईकला राज्यमंत्री येतो आमचा, तर त्यांना ती जबाबदारी द्या. तर ते CM साहेबांचा अधिकारी, शेवटी कुणाला जबाबदारी द्यायची. महापालिका निवडणुका बघता खरं तर मागच्या दौऱ्यातही तुम्ही अनेक ठिकाणी नागरिकांना आव्हान केले की पुन्हा एकदा संधी द्या, कामं चांगली झाली होती. मी आव्हान करायचं नाही का? अगदी करताय, पण राष्ट्रवादी वेगळी लढेल का असं एकत्र लढेल या संदर्भात आम्ही जसं महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असावी असा प्रयत्न त्या काळात करायचो, तसं महायुतीमध्ये आता आम्ही आहोत. तर महायुती वेगवेगळ्या ठिकाणी तिनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. शेवटी जनतेचा कौल महत्त्वाचा असतो आणि मी ह्या भागातल्या लोकांनी 1992 ते 2017 माझ्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली जे काम माझ्या त्यावेळेसच्या टीमने केलं, मग ते महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, त्यावेळेस PCMT होती त्याचे चेअरमन, सभागृह नेता, असे अनेक मान्यवरांनी केलं. त्यावेळेस तर बरेच वर्ष विरोधी पक्ष नेता कोण असावं ते पण मीच ठरवायचो आणि त्या पद्धतीनं आम्ही करायचो, अर्थात त्यांना विश्वासात घेऊन, कारण लोकशाही आहे. आणि खेळीबिळीच्या वातावरणात आम्ही कधी असं टोकाचं हे केलं नाही, कारण
विरोधी पक्षाचा नगरसेवक असला तरी तो त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, तिथलेही प्रश्न सुटले पाहिजेत, शहराचा पण सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो करण्याचा मनापासूनचा मी आणि माझ्या टीमनी प्रयत्न केला. बामास्केटचं पाणी मंजूर केलं, आपलं पावनाचं बंद पाईपलाईनचं पण त्याच्यात किती राजकारण झालं तुम्ही बघितलं, पण स्वच्छ चांगलं पाणी मिळावं. आंध्र प्रकल्पाचा पण बद्दल आपण विचार करतोय, कारण ज्या प्रकारे लोकसंख्या वाढतीये त्यावेळेस सकाळी मी हर्डीकर चर्चा करत होतो की आता एकट्या पवनेचं पाणी आपल्या पिंपरी चिंचवडची झपाट्याने झालेली वाढ लक्षामध्ये घेता ते पुरणार नाही. पुढं आपल्याला टाटाच्या पण काही धरणातलं पाणी घ्यावं लागेल. मध्ये टाटाचे चंद्रशेखरजी हे मला भेटलेले होते, त्यावेळेस त्यांना पण मी विनंती केली किंवा इथं आम्हाला तुमची मदत लागणार आहे. जर आपण परिवार मिलन ठिकाणी घेतोय, बारामती पवार कुटुंबियांचा पाडवा होणार आहे, तर पाडव्याचं काही मिलन पाडवा होणार नाही. त्यावेळेस आमच्या एक तर घरात पण एक दुःखद घटना घडली आणि तुम्हाला माहिती आहे की पूरग्रस्त भागामध्ये काय आज परिस्थिती आहे. आज पण आता काही इथं अभिषेक बोके वगैरे आलेले होते, कोण फराळाचं पाठवत आहे, कोण काय पाठवत आहे, कोण सीधा ज्याला आपण म्हणतो तो पाठवतोय आणि त्यांनाही त्याच्यातून कसं आपल्याला दिवाळीच्या आत मदत करून पुन्हा उभं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही ह्या निमित्तानं दिलेलं आहे. पहिल्यांदा आजपर्यंतच्या राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर इतकं मोठं पॅकेज देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. गेल्या काही महिन्यापासून अपघाताची संख्या वाढलेली, तर डंपर असेल किंवा रेडीमिक्सचे जे डंपर आहेत त्याच्या खाली चिरडून अनेक महिलांचा मृत्यू. त्यामध्ये आपण मधल्या काळामध्ये पाहणी केली आणि जिथं जिथं ओढ्याचं नाल्याचं पाणी जात असताना त्याला अडथळे निर्माण केले, त्याच्यावर इमारती बांधल्या, त्या इमारती पण आपण पाडल्या आणि ते प्रवाह पाण्याचा मोकळा करून दिला आणि त्यांना सांगितलं की पावसाळा संपला की लगेच रस्त्यांचं काम सुरू करा. आता तिथली रस्त्यांची कामं सुरू होतील. वाइंडिंग पण केलंय. पत्रकार मित्रांनो, तुम्ही स्वतः बघितलं त्या काळामध्ये जे पावसामध्ये काम करू शकतो ती सगळी कामं आम्ही उरकत आणली. लाईटच्या खांबांचं पण शिफ्टिंग केलं, ट्रान्सफॉर्मर रस्त्यात होते त्याचंही शिफ्टिंग केलं आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत तिथली रस्त्यांची कामं आम्ही घेतली. बेशिस्त अवजड वाहनावर कारवाई करू असं पोलीस वेळोवेळी म्हणतात. तिथं एक टाइम लिमिट पण दिले, परंतु कारवाई काही पोलिसांकडनं होताना दिसत नाही. ते त्याच वेळेत येतात आणि मग हे अपघात. ठीक आहे, त्यांना सूचना केल्या जातील. शेवटी त्यांना तिथं ताकीद पुन्हा एकदा केली जाईल. थँक्यू. हॅपी दिवाळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.